एकदम ब्रँड असा 9 मीटर शूट. पण 14 नंबर जर्सी घातलेली मुलगी कोण आहे? 14. खूप छान खेळीस आज तू आज. खूप छान खेळीस. बर, फर्स्ट हाफ नंतर सिच्युएशन खूप इतकी चांगली नव्हती. 7-6 स्कोर होता ना, गोल 7-6 होता. सर्व टीमने लाईनअप करून घ्यायचंय. 1-up होता. त्याच्यावेळी तुमचं काय डिस्कशन, कोच आणि मॅनेजर तुमचं काय हर्डल असतं ना आपलं क्रिकेटमध्ये, जसं तुम्ही काय विचार केला? म्हणजे जो डिफरन्स आहे तो 6 मीटरला ठेवायचा जास्तीत जास्त, कारण की सर्व टीमने लाईनअप करून घ्यायचंय. पेनल्टी काढत होता, त्यामुळे 6 मीटरला डिफरन्स. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होत आहे, तरी सर्व टीम्सनी लाईनअप करून घ्यायचंय. पण तुम्ही दोन्ही टीमनी खूप चांगलं खेळलात. प्रेशराईज मध्ये तुम्ही कसं खेळलात, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत? जिद्द नाही सोडली खेळायची. अपोजिट टीम असं कुठला चांगला प्लेअर होता की जो वाटतो अरे बापरे हा प्लेअर हॉरिबल आहे? 10 नंबर गडचिरोलीची ती उंच मुलगी, एकदम वेगळा ऑर्थोडॉक्स खेळ, तिचा गोल करण्याची स्टाईल वेगळी. तिच्याकडे म्हणजे ते 9 मीटर शूट वगैरे मारले, पण फर्स्ट टाइम काय नाही वाटलं, सेकंड टाइम थोडीशी भीती वाटली. तुमच्या टीममध्ये किती नॅशनल प्लेयर्स आहेत? 3 नॅशनल प्लेयर, फरक पडतोच. पण डेफिनेटली गडचिरोली, वा गडचिरोली यू डन इट. आणि पुणे, मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू कॅप्टन, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स कॅप्टन ऑफ 37 सब ज्युनियर गर्ल्स महाराष्ट्र स्टेट पुणे टीम यांचा इथे विजय झालेला आहे. Have the lineup. All teams are requested to please come and stand before the stage, before the dais. फायनल ची जे आहे आता त्या चालू होते आपलं. थोडं पुढे अजून जरा, म्हणजे सावली बसता येईल त्याला थोडंसं. सावली तर नाही ना त्यांना. हा, उभे राहा तर चालेल तुम्ही.